सुद्धा कॉर्पोरेट खूप चांगला केला आहे, नॉलेज पण जास्त आहे. का तर काही ठिकाणी विशेष म्हणजे आपले पोलीस आयुक्त साहेब यांना त्यांना सुद्धा कायदा माहित नव्हता, मी त्यांना अवगत करून दिला. अगदी बऱ्याच ठिकाणी ऑफिसर किंवा जय हिंद. आम्ही इथं कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये आहे आणि इथे आमचे सिनियर PI जे आहे आपले जगताप साहेब आहे आणि आमचे कुलकर्णी साहेब आहे. आमच्या एका दिव्यांग व्यक्ती जी भगिनी आहे रश्मी कासर म्हणून, त्याच्यावर अन्याय झाला होता, मारहाण झाली होती, घरामध्ये घुसून त्याला मारहाण केली होती दिव्यांग असून सुद्धा. तर इथं पोलीस कंप्लेंट देण्यासाठी आम्ही आलो होतो कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये. तर इथं आम्हाला जे PSI साहेब आहे कुलकर्णी साहेब, त्यांनी अति उत्तम प्रकारे आम्हाला सहकार्य पण केलं आणि कॉपरेट केलं. आम्ही अशी अपेक्षा करतो की याच्या पुढेही कोणी पण दिव्यांग आला, अस्थिव्यंग आला, अंध आला, बधिर आला, तर आम्ही अशी अपेक्षा करतो की याच्या पुढेही असंच तुम्ही माणुसकीच्या हेतूने त्यांना सहकार्य कराल. आणि दिव्यांग व्यक्ती हा म्हणजे एक समाजाचाही एक घटक आहे, असं ते समाजाचा वेगळा घटक नाही येतो, आपल्या सोसायटीचा एक भाग आहे तो. त्याला तुम्ही आपला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्याला त्या दृष्टीने पाहायचं. त्या दिव्यांग आहे म्हणजे काय वेगळा घटक नाहीये, तो पण द पार्ट ऑफ द आवर सोसायटी. असा त्याला घरी धरून त्याला कॉपरेट करा. आणि आम्ही नाही म्हणत की त्याला तुम्ही हे दया माया दाखवा, नाही, आम्ही दया मायाचे आम्हाला नको ते, फक्त आम्हाला एक संधी द्या आणि आम्हाला पण याला समाजाचा एक खास घटक म्हणून एक्सेप्ट करा. आम्ही मनापासून सर्व दिव्यांग इथं आकाश कुमार आहे, रश्मी कासर आहे, संजू आहे आणि लता जैने गुंडाल आहे, तुमचं काय नाव? जोगेंदर आहे, कामटे सर आहे, आम्ही आमची एक अजून एक कार्यकर्ता आहे सुनंदाताई बामणे आहे, जरा ती प्रॉब्लेम म्हणून बाहेर थांबलेली आहे. तर सर्व प्रहार आणि आपले ऑलिम्पिक प्लेयर आहे आमचे गन शूटर आकाश कुमार, मी रफिक खान, प्रहारचा कार्यकर्ता आणि आमची गन शूटिंगची असोसिएशनचे अध्यक्ष मी, सर्व मंडळीतर्फे सर्वांतर्फे एक खास आम्ही मनापासून एक धन्यवाद व्यक्त करीतात पोलीस डिपार्टमेंटचा. आज कुलकर्णी साहेब आणि आमचे जगताप साहेबांनी फार आमची मदत केली आणि आम्हाला कॉपरेट केलं, त्याच्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो. बसले तर असं करायचं की 3 आमचे दिव्यांग व्यक्ती कोथरूड भागातले ते तुमच्या इथे पोलीस मित्र म्हणून कार्यरत असले पाहिजे. असे कुठलेही दिव्यांग व्यक्ती कुठलेही असू द्या, त्यांची तक्रार आली तर पहिल्यांदा आम्हाला त्याचं हे झालं पाहिजे, म्हणजे आम्ही त्यांना सपोर्ट करू. शांतता कमिटी असते किंवा मोहल्ला समिती, त्यांच्यामध्ये कमिटीमध्ये 3 दिव्यांग भेटलं तर त्यांना तुम्हाला म्हणजे दिव्यांगांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी, कंप्लेंट सॉल्व्ह करण्यासाठी अजून मार्गदर्शन होईल ना. त्या अनुषंगाने आपले एक 3-4 ऍप्लिकेशन ते छाननी करून इंटरव्ह्यू घ्या.